नमस्कार. दक्षिणेमध्ये एक हिरो आहे. ज्या हिरोला पोट सुटलेलं आहे, ज्या हिरोचं वय वाढलेलं आहे, ज्या हिरोची दाढी सुद्धा पांढरी झालेली आहे, तरी सुद्धा तो नायकाच्या भूमिकेमध्ये काम करतो. तो एका चित्रपटामध्ये काम करतो. त्या चित्रपटाची स्क्रीन सुरुवात होती. शाळेमध्ये शिकत असताना ज्यांचं प्रेम झालं होतं, जी आवडलेली होती, ते नंतर करिअर, संसार या सगळ्या पातळीवर एकमेकांपासून दूर गेले होते. आणि मग ते गेट टुगेदरच्या निमित्तानं एकत्र आले आणि त्या शाळेमध्ये त्यांचे जी प्रेम सुरू झाले, त्या चित्रपटामध्ये त्यांचं पहिलं प्रेम दाखवलं जाऊ लागलं. तो हिरो म्हणजे विजय सेतुपती आणि ती जी हिरोनी ती म्हणजे त्रिशा. 96 नावाचा मूव्ही आहे. गेट टुगेदरमुळं परत एकदा त्यांना जीवनातलं पहिलं प्रेम कळतं आणि त्या प्रेमाची पालवी फुटायला लागती. त्यांनी एकमेकांच्या सहवासातनं एकमेकांना न सांगता सुद्धा, न व्यक्त करता सुद्धा प्रेमाने समजून घेत असतात आणि मौनांची भाषांतरे म्हणत नजरेनं नजरेला, मनानं मनाला एकमेकांनी एकमेकांना गृहीत धरलेलं असतं. या चित्रपटाची मोहिनी फक्त दक्षिणेपुरती राहिली नाही, पूर्ण बॉलिवूडमध्ये किंवा हा चित्रपट सगळीकडे प्रदर्शित झाला. आणि या चित्रपटाच्या नंतर गेट टुगेदरचं एवढं मोठं फॅड निर्माण झालं की कुणीही गेट टुगेदर आयोजित करू लागले. आणि गेट टुगेदर आयोजित केल्यानंतर महाविद्यालयीन किंवा विद्यालयीन काळातले आपण एकत्र वर्गमित्र आलो आणि त्या एकत्र आल्यानंतर जुन्या आठवणींना उजाळा देत, शाळेच्या दिवसाची आठवण काढत एकमेकांचं पहिलं प्रेम एकमेकांना सांगू लागलो. आज प्रगल्भ झालो, वय वाढलं, पालक झाले, म्हणजे कुणी आई आहे, कुणी वडील आहे, प्रत्येकाला प्रत्येकाचं कुटुंब आहे, ड्युटी आहेत, शहरात खेड्यात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सगळे व्यस्त आहेत. अशा व्यस्ततेतून एकत्र आल्यानंतर त्यांनी आपलं पहिलं प्रेम एकमेकांना सांगितलं आणि त्या सांगितलेल्या प्रेमामुळं परत एकदा त्यांना त्या प्रेमामध्ये जगावं असं वाटू लागलं आणि ते जगणं म्हणजेच खरं प्रेम असं त्यांना समजू लागलं. आणि या गेट टुगेदरमुळं काही बातम्या येऊ लागल्या, काही प्रकरणं न्यायालयामध्ये उभारू लागले आणि ज्याच्या पुढे प्रश्न निर्माण होऊ लागला की गेट टुगेदरमुळं संसाराचा डाव अर्ध्यावर मोडला जाऊ लागला. म्हणजे आई झालेल्या किंवा वडील असलेल्या यांनी आपल्या संसाराकडे पाठ फिरवून परत आपल्या विद्यालयीन किंवा महाविद्यालयीन जोडीदारासोबत प्रेमाचे डाव रंगवण्यामध्ये संसाराचा डाव मात्र यांनी मोडून टाकला. मग जीवन कशाला म्हणायचं? जीवनामध्ये पहिलं नकळत वयामध्ये झालेलं आकर्षण म्हणजे प्रेम असतं का? किंवा नंतर तुम्ही जेव्हा समजून उमजून लग्न करून घेता आणि लग्नाच्या नंतर लेकरं झाल्यावर जो संसार करतो तिथं तुम्हाला जीवनाचं प्रेम मिळालेलं असतं का? या सगळ्या गोंधळामध्ये आकर्षणातून मग मात्र या प्रेमाचा अर्थ न समजल्यांना एकच सांगावं लागतं, प्रेम म्हणजे भातुकलीचा खेळ नाही किंवा अडीच अक्षराच्या शब्दाचा मेळ नाही. प्रेम ही जगण्याची स्फूर्ती आहे, प्रेम ही जगण्याची ऊर्जा आहे. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीत उगून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं, ही मेघापर्यंत पोहोचणारं प्रेम हे प्रेम असतं. पण आजचा प्रेमाचा बंबू ज्या 3 खांबावर उभा आहे तो मात्र ढासळत चाललाय की काय? म्हणून आज न्यायालयाच्या पुढे जे प्रकरण आहेत, वर्तमानपत्रामध्ये ज्या बातम्या आहेत, सोशल मीडियावर जे प्रकरणं येत आहेत, त्याला कारण एक ते म्हणजे गेट टुगेदर. हे गेट टुगेदरचं जे फॅड आहे, या फॅडवरनं मला आठवतं की आम्ही जेव्हा कॉलेजला म्हणजे ज्युनियर कॉलेजला होतो त्या आमच्या सरांनी एक व्हॉट्सअपचा ग्रुप बनवला आणि सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्र बोलवलं. त्यावेळेला वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेले आणि आज आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झालेल्या काही जणांना वाटू लागलं की सर, तुम्ही या ग्रुपमध्ये जो बनवलेला व्हॉट्सअप ग्रुप फक्त मुलांचा बनवला आणि मुलींनाही ऍड करा. त्यावेळेचं मला सरांचं लक्षात आलेलं होतं की खरंच आज सुद्धा आम्हाला त्या सरांचे दूरदृष्टी किंवा सरांना जी जाणीव आहे, गांभीर्य आहे, खरंच ते सर आमचे होते. त्यांनी सांगितलं की या ग्रुपला मुली अलाउड नाहीत आणि आपल्या गेट टुगेदरला मुलीला बोलवायचं नाही. सरांनी नुसता एक कॉल केला असता किंवा सरांनी ग्रुप तयार केला असता तर शेकडो विद्यार्थिनी त्या गेट टुगेदरला आल्या असत्या, कुणीही नाही म्हणलं नसतं. परंतु सरांना माहिती होता आकर्षणामधला, मोहमायेमधला, मृगजळामधलं जीवन आणि खरं वास्तवातलं जीवन. आज मुळामध्ये आपण खरं जगावतो, बरं जगतो का जगाला दाखवायचं जगतो हे आधी कळालं पाहिजे. प्रेम कळणं, जीवन समजणं, त्या जीवनामध्ये प्रेम शोधणं, ते प्रेम खरं असणं आणि खऱ्या प्रेमाची ऊर्जा भेटणं हे महत्वाचं आहे. विचार करा महिलांनो, माझं तुम्हाला सांगणं आहे, नवरा जेव्हा बाहेर थकून भागून येतो,
दरवाजा काढत असताना त्यानं काय आणलंय आणि त्याच्या खिशात किती पैसे आहेत असं न बघता किती थकलात, किती दमलात, पाणी देऊ का, चहा देऊ का, एवढं जरी तुम्ही म्हणालात तरी सुद्धा त्याला दिवसभर केलेला थकवं काम, त्या कामाचं परिश्रम, त्या थकव्यातून तो रिलीफ होतो. कारण घरी बायकोला लेकराला वेळेवर ताजं जेवण भेटावं आणि बायको लेकरं सुखामध्ये राहावेत म्हणून राबणारा तुमचा नवरा असतो. एवढं नवऱ्याचं लक्षात ठेवा. आणि बायकोलाही जर समजा कधी दुखत असेल, कधी तिनं आजारी असेल, कधी चिडली असेल तर त्याची तक्रार करू नका. तिनं का चिडली ह्याचं कारण मीमांसा करा, तिला समजून घेत चला. कारण चार भिंतीच्या आत संसाराचा गाडा ओढणं याला सुद्धा संयम लागत असतो आणि तो संयम जिनं दाखवती तिच्यामुळं तुमच्या घराची लक्ष्मी राहत असते. म्हणून कमवणाऱ्या पुरुषांनो, घरामध्ये तुमची वाट बघणाऱ्या स्त्रीचा विचार करा. तुमच्या येण्यानं आनंदी होणाऱ्या लेकरांच्या चेहऱ्यावरचा निरागस आनंद बघायला शिका आणि त्याच्यातच खरं प्रेम आहे. प्रेम म्हणजे लफडं करणं नव्हे. आज शाळेच्या जीवनातले राहिलेले लफडे गेट टुगेदरमुळं डबल एकदा व्हायला लागलेले आहेत आणि ह्या लफड्यामुळं मग मात्र संसाराचा डाव अर्ध्यावर मोडून चाललेला आहे. इधर ना उधर, बीच में आदर, घर का ना घटका, धोबी का कुत्ता अशी अवस्था व्हायला लागलेली. मग काय करायचं? कारण भारत ही संस्कृती किंवा भारत ही समाज व्यवस्था कुटुंब व्यवस्थेतून चालणारी आहे. कुटुंब व्यवस्थेला विवाह संस्था एकत्र ठेवणारी आहे. विवाह संस्थेला काळजी, प्रेम, आपुलकी, विश्वास ह्याच गोष्टी, आकार आणि त्या गोष्टी नात्याला जिवंत ठेवणाऱ्या असतात. आणि तिथं जर समजा संशय, तक्रार, अपेक्षा जर भांडण येऊ लागलं तर वादानं वाद वाढत जातो, प्रेमानं प्रेम वाढत जातं. गेट टुगेदरमुळं जुने मित्र तुम्हाला भेटल्याचा आनंद मिळेलही, पण त्या भेटल्याच्या आनंदाच्याही पुढे तुम्ही जर लपडे वाढवत गेलो तर त्यांच्या संसाराचा डाव मोडेल आणि त्या मोडलेला डाव पुन्हा सावरता येत नाही. कारण जीवन एकदा मिळत असतं, लहानपण गेलं म्हणून लहानपण परत येत नाही. म्हणून की काय जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. म्हणजे लहानपण एवढं निरागस आणि चांगलं असतं, तसंच तरुणपण हे सुंदर असतं. सौंदर्याला आणि सौंदर्याच्या अनुभूतीला ते मन आकर्षित होणारं असतं. परंतु प्रौढ वय हे जबाबदारीचं भान घेणारं असतं आणि म्हातारपण ह्या अनुभवाचं शिदोरी देणारं असतं. हा जीवनाचा प्रकार किंवा प्रवास आहे, तो टाइम मशीन प्रमाणे असतो. गेट टुगेदरमुळं टाइम मशीन तुम्ही परत फिरवून जुने तुमच्या विद्यालयाचे, शाळेचे दिवस, शाळेचे वर्ग, मित्र आणि मैत्रिणी मिळवता. पण त्याच्यातून काय होतंय? त्याच्यातून नवीन लफडे येत आहेत आणि ह्या लफड्यातून माणूस सुखी होत नाही, स्त्री आनंदी होत नाही. जीवनातलं पहिलं प्रेमाच्या नावाखाली नंतर व्यक्त होणारे आणि व्यक्त झाल्यानंतर पुन्हा त्याचं लफड्यात रूपांतर करतात. परंतु या सगळ्या गोष्टीमुळं कुणाचा तर जीवनाचा, संसाराचा डाव मोडला जातोय हे लक्षात घेतलं पाहिजे. शेवटी नातं हे समजून घेण्यावर असतं, नातं हे संवादावर असतं, नातं हे विश्वासावर असतं आणि तोच विश्वास त्याच नात्याला टिकवू शकतो ज्या नात्यामध्ये संवाद आणि विश्वास आहे. ते नातं जिवंत आहे. नाहीतर बाकी सगळे नावापुरते आहेत. प्रेम आज त्यागाचं नाही, प्रेम आज जबाबदारीचं नाही, प्रेम हे आज आकर्षणाचं झालेलं आहे. म्हणून या गेट टुगेदरमुळं निर्माण झालेल्या लफड्यामुळं संसार मोडायला लागलेले आहेत. हे जर संसार मोडायचे नसतील तर हे गेट टुगेदरचं कूळ आता मात्र बंद करावं लागेल. एवढंच बोलतो, कारण कुणाचाही संसाराचा डाव अर्ध्यावर मोडला जाऊ नये एवढंच मला म्हणायचंय. थांबतो. धन्यवाद. विचार आवडले असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.